अहिल्यानगर जिल्ह्यात बळीराजावर पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाचं सावट गडद झालंय। आधीच जवळपास महिनाभर उशिराने सुरू झालेल्या पावसानं सुरुवातीला काही दिवस समाधानकारक हजेरी लावली। त्यामुळे जमिनीतील ओलाव्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, मका आणि इतर खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे। मात्र त्यानंतर पावसानं अचानक दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली। पाहूया। पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। पावसानं अचानक दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली। खरीप हंगाम अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकलाय। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा दडी मारल्यानं खरीप हंगाम संकटात सापडलाय। जवळपास महिनाभर उशिरानं सुरू झालेल्या पावसानं सुरुवातीला काही दिवस समाधानकारक हजेरी लावली। त्या ओलाव्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, मका आणि इतर खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा थेंबही न पडल्यानं जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी झाला असून उगवलेली पिकं करपू लागली। अशीच परिस्थिती कायम राहिल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं मोठं आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। थोडा पाऊस झाला, पहिला ओली सापडल्या आम्हाला, ओली त्याच्यावर पेरण्या केल्यात। आता पुढं काय होईल ते सांगता येत नाही। आता पेरी तर झाल्या, सोयाबीन केलं, मका केली, तूर केली, कपाशी केली। आता पुढं भरोसा नाही ना, पुढचं संकट आता पाऊस कधी येतो त्याचं काय सांगता येतं। 10-12 दिवस झाले उघड दिली पावसानं, ते काय एवढा पाऊस झाला नाही। बियाणे, खते, औषधं आणि मशागतीवर आधीच मोठा खर्च केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आणखी एका आर्थिक संकटाची चाहूल लागली आहे। दुबार पेरणीची वेळ आल्यास खर्चाचा बोजा अधिक वाढणार आहे। दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांची पेरणी अद्याप बाकी आहे त्यांच्या समोरही संभ्रमाचं वातावरण आहे। आता उपलब्ध ओलाव्यावर पेरणी करावी की दमदार पावसाची वाट पाहावी असा प्रश्न त्यांना सतावत आहे। लोकांनी थोड्याफार ओलीवर पेरणी केल्या, त्याच्यावर ते पिकं कशी तरी उगून आलेले, पण त्याला परत पावसाची गरजच आहे। आणि आता साधारणतः एवढ्याच 5-6 दिवस जर पाऊस झाला तर ते पिकं येऊ शकतील, नाहीतर शेतकऱ्यांना परत दुबार पेरणीची वेळ येणार आणि लोकांच्या नजरा आभाळाकडे लागलेल्या आहे। पावसाळ्याला 1.5 महिना उलटूनही उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात अपेक्षित पाऊस झालेला नाही। त्यामुळे खरीप हंगाम अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकला असून बळीराजाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे। हवामान विभागानं येत्या काही दिवसात पावसाची शक्यता व्यक्त केली असली तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही। एकीकडे सोयाबीन, कापूस आणि मक्यासारखी पिकं पाण्याअभावी धोक्यात आली आहे, तर दुसरीकडे दुबार पेरणीची टांगती तलवार कायम आहे। सुरुवातीला पाऊस झाला, ओल तयार झाली आणि त्या ओलीच्या भरोशावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या। मात्र 8 ते 10 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यावर पुन्हा दुबार पेरणीचं संकट येतं की काय ह्या चिंतेमध्ये सध्या शेतकरी आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।